एकदम सर्वांनी बसलेल्यांनी एक आवाज जोरात 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 पकवास जोरात जोरात टाळी पकवास टाळी भावी कहे जुनाट चांगले होय तैसे केले भक्ती भावे मनवोनी चिंता नाही आम्हा दासा नभ्यो गर्भवासा जन्म घेता आपुलिया इच्छे करू गदारो भोगू सर्व काळ सर्व सुखी मनवोनी चिंता नाही आम्हा दासा नभ्यो गर्भवासा जन्म घेता तुका म्हणे आम्हा देवाचा सांगत नाही विसंबत येरा मनवोनी चिंता नाही आम्हा दासा नभ्यो गर्भवासा जन्म घेता समचरण सर्वजन साधारण लांबुदाभं जगन निहित पाणी मंडन मंडना तरुण तुलसी माला कंधर कंजनेत्र सदे धवलहासं विठ्ठलं चिंतयामि पांडुरंगा करू प्रथम
अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं पदांभोज तेजस्फुरते प्रदेशं विदिन्द्रादि दिव्य सदा स्तूयमानं समाधिस्थ मूर्तिं भजे ज्ञानदेवम्। ओम नमो ज्ञानेश्वराय, ओम नमो राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरन्तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये। यं तत्प्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्तां सञ्जीवयत किल शक्तिधर स्वधाम्ना अन्नशहस्रचरणश्रवणत्वगादीन् प्राणान् नमो भगवते पुरुषाय तुभ्यं। पंढरीचा देवराया दंडवत तुझे पाया, जयांचे केल्या स्मरण होई सकल विद्यांचे अधिकरण। तेचे बंधू श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता भोळे भावी कहे जुनाट चांगले, होय तैसे केले भक्ती भावे। मनवोनी चिंता नाही आम्हा दासा, नभ्यो गर्भवासा जन्म घेता। परम मंगलमय परमधाम परमोच्च परमार्थ परात्पर अखिलेश्वर रुक्मिणी प्राण संजीवन जगदाधार नंद नंद आनंद कंद सच्चिदानंद घन पूर्ण परब्रह्म श्री पंढरीश परमात्म्याच्या असीम कृपेद्वारा मुक्त कैवल्य तेजोनिधी भगवान श्री ज्ञानोपाराय जगद्गुरु श्री तुकोबाराय आदि करून सकल संतांच्या कृपा आशीर्वादाने आपणा सर्व सद्भाविकांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी मोठ्या उत्साहामध्ये संपन्न होत असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह तथा आदरणीय 1008 शिवगिरीजी महाराजांच्या मुखारविंदामधून चालत असलेले हा शिवपुराण महाकथा तथा ज्ञानयज्ञ सोहळा चौथ्या दिवसाची का पाचव्या दिवसाची सेवा माझ्याकडे आलेली आहे। चिंतनासाठी निवडलेला अभंग जगद्गुरु जगदमान्य देवमान्य महाराष्ट्रभूषण देहूचे सुप्रसिद्ध साधू वैराग्य मूर्ती श्री तुकोबाराय यांचा 4 चरणाचा अत्यंत महत्त्वाचा अतिउत्कृष्ट असा या अभंगामधून जगद्गुरु श्री तुकोबाराय आपल्या आराध्य देवतेविषयी तुम्हा आम्हाला विशेषण म्हणजे विशेषणाने युक्त अशी तुकोबाराय आपल्या भगवान आराध्य देवतेची स्तुती करतात किंवा वर्णन आपल्याला सांगतायत। विठाला विठाला कीर्तनामध्ये पुढे नाव घेणं होईल नाही तर नाही होईल, पण सर्वच हे बाळगोपाळ आणि हे सहाय्य मृदंगाचार्य चंद्र सूर्यासारखे हे 2 मृदंग वादक आणि माझ्या डाव्या बाजूला असलेले हरिभक्तीपरायण गायनाचार्य सुंदर महाराज, त्यांच्या शेजारी हरिभक्तीपरायण मनोज महाराज, त्यांच्या शेजारी सगळे महाराज पंढरीनाथ महाराज असतील, हे सगळे बाळगोपाळ हे आमच्या भगिनी सर्व बारीक बारीक छोट्या छोट्या। आनंद वाटला। कीर्तन आता कसंही होऊ द्या, पण हे वातावरण पाहिलं एकेकाळी प्रकाश नगरचं वातावरण मी माझ्या डोळ्याने पाहिलेलं आहे, म्हणून मला हा अत्यंत मोठा बदल झालेला दिसला आणि म्हणून माझं हृदय थोडं भरून आलं बरं का। विठाला सगळ्या माझ्या बहिणी येथे उभ्या आहेत कीर्तनाला, समोर बसलेल्या सुद्धा माझ्या आया बहिणी सगळ्या बसलेल्या, एकेकाचे नाव कुठं कुणाचे घेऊ आता,
सगळे जवळजवळ बहुतेक बसलेले 75% मंडळी मला परिचित आहेत. काही चेहऱ्यानिशी परिचित असतील, काही जवळून परिचित आहेत, पण बरेचसे ओळखतात मला. आता तुमच्या पुढे काय कीर्तन करावं, पण तरी सुद्धा एक वक्त्याचं आद्य कर्तव्य आणि या ठिकाणी आलोय त्याच्याकरता म्हणून 2 तास बोलायचंय. 11 पर्यंत आपल्याला संपवायचं कीर्तन. पण अत्यंत चांगल्या रीतीनं तुमच्यापर्यंत अभंगाचा शब्दाशी भावार्थ पोचेल असा मी शेवटपर्यंत प्रयत्न करणार आहे. फक्त तुम्ही मनाचे कान करून ऐका. वक्त्याने सोप्या भाषेमध्ये जेवढं होईल तेवढं श्रोत्यांपर्यंत पोहोचवलं पाहिजे आणि श्रोत्यांनी सुद्धा मनाचे कान करून ऐकलं पाहिजे. काय झालं, परीक्षिती राजा 7 दिवसात मरणार हे माहीत झाल्याबरोबर परीक्षिती राजा शुकाचार्य महाराजांकडे गेले, शरणागत झाले आणि सांगितलं, महाराज मला 7 दिवसात मुक्ती पाहिजे, मोक्ष पाहिजे. शुकाचार्य महाराजांनी सांगितलं, आपल्या बापाच्या घरचा आहे का तो, एवढा लवकर मोक्ष? अरे काही साधूंनी हजारो वर्षासाठी टांगून घेतले, त्यांना मोक्ष तर काय, पण स्वप्नात देखील देव नाही. आणि तू म्हणतो 7 दिवसात कसं शक्य आहे? तरी म्हणलं, महाराज काही करा, पण मला 7 दिवसामध्ये मोक्ष पाहिजे. एक शीत खाल्लेलं होतं त्यांच्या यज्ञामध्ये आणि ते फेडण्याकरता 7 दिवसाचं भागवत सांगितलं. पण सांगत असताना पहिल्यांदा त्या शुकाचार्य महाराजांनी परीक्षितीला सांगितलं, बाबा पहिल्यांदा मांडी घालून बस. नाही तर आपले 1.5 तासामध्ये 32 आसनं होतात. एक नीट मांडी घातलेली नसते, मग थोड्या वेळाने 10 मिनिटं झाली का एक पाखाडवर, मग दुसरं खाली, तिसरं वर, मग दोन्हीवर, आणि मग त्याच्यावर अशी चूल मांडली जाते. आणि मग चूल मांडल्याबरोबर हे पातेलं त्याच्यावर ठेवलं जातं. मग असं वाटतं खालून लाकडं घालावे आणि भजनी मंडळात चहा करून पाजावा. असं काही करू नका. 11 पर्यंत दक्ष राहा, अत्यंत मनाचे कान करून ऐका. परीक्षिती राजाला देवाने शुकाचार्य महाराजांनी सांगितलं, बाबा तू मनाचे कान करून ऐक आणि जितेंद्रिय हो. जितेंद्रिय म्हणजे इंद्रियावर विजय मिळव. जर इंद्रिय तू तुझ्या ताब्यात ठेवले तर राजा तुझं ऐकण्यामध्ये चित्त लागेल आणि 7 दिवसामध्ये तुझा मोक्ष होईल. पहिल्यांदा जितेंद्रिय झालं पाहिजे माणसानं, म्हणजे मन माणसाचं इकडे तिकडे नाही गेलं पाहिजे, कीर्तनात राहिलं पाहिजे, श्रोत्याच्या ठिकाणी वक्त्याच्या ठिकाणी असलं पाहिजे, कथेमध्ये माणूस असला पाहिजे. नाही तर काय होतं, बसलाय शरीराने येते पण मन कुठे गेलं, घरी. एकदा काय झालं, कीर्तनामध्ये असं एक माणूस उठायचा, अधूनमधूनच असा उठायचा, असा झटका मारायचा, खाली बसायचा. मी म्हणलं 2-4 वेळा झालं, बाबा आता तू का झटका मारतो, काही कळत नाही, खाली बस म्हटलं. मला व्यत्यय होतो कीर्तनामध्ये. तो म्हणला, महाराज तुझं तू चालू दे, माझं मी चालू देतो. पण मी म्हणलं मला व्यत्यय होते, सांगितल्याशिवाय पुढे जाणार नाही कीर्तन. तो म्हणला, महाराज तुमचं कीर्तन म्हणून आम्ही दोघे पती पत्नी घराच्या बाहेर निघालो, लॉक लावलं, पण झटका द्यायचा विसरलो. म्हणलं घरचा झटका इथं जर तू देत असेल तर कीर्तनात बसून उपयोग नाही. थांबवायचा, फक्त मनाचे कान करून ऐका, सर्वांगाचे कान करून ऐकाल तर 1 तासामध्ये तुम्हाला अभंगाचा शब्दाशी भावार्थ मी सांगण्याचा प्रयत्न करेल. 1 तासाच्या पुढे जाणार नाही आणि 11:59 सुद्धा सोडणार नाही. पण बरोबर वेळेत सुटायचं असलं तर तुमचा प्रतिसाद गरजेचा आहे. मला काय करायचं, मग आपलं कीर्तन म्हणजे चालता बोलता कार्यक्रम असतो. चालता चालता मी काही प्रश्न विचारित असतो आणि बसलेल्यांपैकी 5 प्रश्नाची उत्तरं ज्या श्रोत्याने बरोबर दिली त्याला जाता जाता मी काय देत असतो, सोन्याचं कसं काय, आता अवघड आहे. सोनं म्हणल्यावर सोनं किती महाग झालं, मी काहीच देत नसतो, माझं मीच पाकिट घेऊन जात असतो. पण तुम्हाला काही देत नाही, पण तुम्ही सर्वांगाचे कान करून ऐकायचं. विठाला 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 ज्या पत्नीला आपल्या पतीबरोबर ज्याच्या बरोबर लग्न करायचंय त्या पतीचे काही गुणदोष असणं माहित असणं अत्यंत गरजेचं आहे. फक्त लक्षपूर्वक ऐका बरं. जिला आपल्या बरोबर संसार करायचा आहे त्या पत्नीला आपल्या पतीचे गुणदोष माहिती असणं हे अत्यंत गरजेचं आहे, अगत्याचं आहे. आणि ज्या पतीला ज्या पत्नी बरोबर संसार करायचा आहे त्या पत्नीचे देखील गुणदोष माहिती असणं हे अत्यंत गरजेचं आहे. मुद्दा नंबर 1. नंबर 2, ज्या गुरुच्या चरणावर आपल्याला माथा ठेवायचा आहे
त्या गुरुचं पहिले कॅरेक्टर कसं आहे, किंबहुना त्या गुरुची काय पात्रता आहे, त्या गुरुचे गुणदोष माहिती असणं शिष्याला अगत्याचं आहे. आणि ज्या शिष्याच्या डोक्यावर हात ठेवायचा आहे त्या शिष्याचे सुद्धा गुरुला गुणदोष असणं माहिती असणं गरजेचं आहे. एक पती पत्नीला एकमेकाचे गुणदोष माहिती असणं गरजेचं आहे. दुसरी गोष्ट, गुरु शिष्याला एकमेकाचे गुणदोष माहिती असणं अत्यंत गरजेचं आहे. आणि तिसरी गोष्ट, ज्या देवाची भक्ती करायची आहे त्या भक्ताला त्या देवाचे गुणदोष आणि त्या देवाला त्या भक्ताचे गुणदोष माहिती असणं गरजेचं आहे. विठाला विठाला भगवान परमात्म्याचे गुण वर्णन करायचं ठरलं तर तुमच्या आमच्या तोंडाने काय वर्णन होणार आहे महाराज? लाल कहा कालाबाई तुझा तुझ गोड वाटे याच्या खोड्या सांगू किती महिपत्र शुंग वाटे लाल कहा कालाबाई. महिपत्र नाम पृथ्वीचा कागद, समुद्राची शाई आणि मेरू पर्वताची लेखणी केली आणि साक्षात सरस्वती माता लिहिण्याकरता बसवली. असदगिरी समस्या तज्जनम सिंधू पात्रे सुरतरवरु शाखा लेखनी पत्र मुरबी. हा यदी लिखित गृहीत वा शारदा सर्व काल. शारदा माता लिहायला बसवली, गणपती बाप्पा सांगायला बसवले तरी त्याच्या गुणाचं वर्णन होत नाही. शेषानं प्रयत्न केला, शेष शिनला झाला द्विसहस्र जिभा जिभा देव का हो देव. तो भगवान परमात्मा का मिटेवर आहे वेदाला समजलं नाही, शेषाला समजलं नाही. श्रुती नेती नेती म्हणती एक गोविंदू रे. श्रुतीला सांगितलं न येती न येती नेती नेती, श्रुतीला तर बोलताच येईना. तो भगवान परमात्म्याचे काही गुण आणि दोष तुकोबारांनी आपल्या गाथेमध्ये सांगितले. त्याच्यापैकी या अभंगामध्ये काही विशेषणाने युक्त अशी माहिती किंवा वर्णन तुकोबाराय आपल्या आराध्य देवतेचं करतात. विठाला विठाला महाराज, तुम्हाला ही जी उच्च कोटीची अवस्था प्राप्त झाली कशामुळे झाली? महाराज म्हणले आम्ही फक्त एकच करतो, दिन रजनी हाची धंदा गोविंदाचे जागृती स्वप्नी सुषुप्ती नाठवे. भगवान परमात्मा तिन्ही अवस्थेमध्ये आम्ही त्याचं वर्णन करतो, त्याचं चिंतन करतो, त्याचं मनन करतो. आम्ही त्याच्या भजनाच्या व्यतिरिक्त दुसरं काही करतच नाही. भजनाने जर तुम्हाला ही अवस्था प्राप्त झाली तुकाराम महाराज, आम्ही दिवसभर रात्रभर भजन करतो, आम्हाला का होत नाही? 26 वर्ष झाली आम्ही सप्ताह करतो, आमच्या स्वप्नात देखील तो येत नाही. आम्ही कीर्तनामध्ये टाळ घेऊन उभे राहतो तरी झोप लागल्याबरोबर झोप लागते, पण तो स्वप्नात येत नाही. मग तुकाराम महाराज म्हणले तुमच्या भजनात आणि माझ्या भजनामध्ये जमीन आसमानचा फरक आहे. विठाला विठाला तुमचं भजन म्हणजे तुकाराम महाराज म्हणजे तुमचं भजन म्हणजे भजन ते भोगासाठी, पण तुकाराम महाराजांचं भजन हे केवळ देवासाठी. भजन हे देवासाठी असलं पाहिजे, भजन हे भजनासाठी असलं पाहिजे, भजन हे तुमच्या आमच्यासाठी नसलं पाहिजे. विठाला विठाला तुकाराम महाराजांना विचारलं, म्हटले तो भगवान परमात्मा ज्याच्याकडे तुम्ही गेलात तो भगवान परमात्मा नेमका कसा आहे? महाराज म्हणले तो भोळा आहे. एक किती भोळा आहे? एवढा भोळा आहे म्हटले माझा देव की तो आपल्या भक्ताची भक्ती पाहून आपलं सर्वस्व देतो. नव्हे नव्हे आपलं स्वतःचं वर्चस्व असणारं जे पद आहे, आपुलेची देशी पद
नामदेवरायला आपल्या स्वतःच्या पदावर त्यांनी बसवलं, एवढा तो भोळा आहे. उदाहरण सांगून आपला वेळ घेत नाही, ऐका. अजून सांगू म्हटले महाराज, म्हटले तो भगवान परमात्मा एवढा भोळा आहे की आपली पत्नी सुद्धा तो दुसऱ्या भक्ताला देऊन टाकतो. त्याने मागितल्या बरोबर पत्नी देतो, नवे नवे त्याने मागितल्या बरोबर घर सुद्धा देतो. तुम्हाला माहिती आहे, भगवान भोलेनाथांच्याकडे विश्वकर्म्याला सांगून एक दिवशी माता पार्वतीने आग्रह धरला. म्हटले का हो, ऐकताय तुम्ही, इकडे ऐका. भगवान भोलेनाथांना माता पार्वतीने हट्ट धरला. म्हटले तो ब्रह्मदेव सत्यलोकाचा मालक आहे, त्याची पत्नी ऐश्वर्यामध्ये आरामामध्ये राहते. विष्णू भगवान परमात्मा शेषशाही नारायण आहेत, त्याची लक्ष्मी माता हिचं सगळं जग तिची भक्ती करते का नाही. जो बघाव तो पैशाच्या पाठीमागे, आणि मला तुम्हाला या जगामध्ये फारशी तेवढी किंमत नाही. आणि तुमच्याकडे जर पाहिलं म्हणले दिवसभर एकही गुण चांगला तर कागदावर लिहिण्यासारखा तुमच्याकडे नाही. ही पार्वती मातेने सातबारा काढली भगवान शंकराची, तेव्हापासून सुरुवात झाली. म्हणून तेव्हापासून घरी आल्याबरोबर पत्नी म्हणते पतीला, हा तुमचं माहिती मी म्हणून मी होते म्हणून तुमचा संसार झाला, लय गप्पा नका हाणू. हे सातबारा आहे बर का. आणि खरं सांगू, तिच्या एवढा सातबारा कोणालाच माहित नसतं आपला, हो की नाही. हो म्हणा ना, मी काय केस करतोय तुमच्यावर. अहो तिच्या एवढा सातबारा भगवान भोलेनाथांना सांगितलं. अहो म्हणजे तुमच्याकडे एकही तुमच्या जर अंगाला सर्वांगाला जर पावडर कोणतं लावलं असेल तर कशाचं आहे. भस्मवटी रुंड माला हाती त्रिशूळ नेती ज्वाला. तुमच्या अंगाला म्हणजे कातडी जर कोणती गुंडाळी असेल तर गजचर्म व्याघ्रांबर शोभे वासुकी हार. दिवसभर जर पाहिलं तुमच्याकडे तर एकही वर्णन वाखाणण्यासारखा गुण तुमच्याकडे नाही. तुमचं वास्तव्य पाहिलं तर स्मशानामध्ये. हा, आणि तुमची आवड तरी काय हो. आवड तुला बेलाची, बेलाच्या पानाची, हे भोळ्या शंकरा शंकरा, हे भोळ्या शंकरा, हे भोळ्या त्रिशूळ डमरू हाती. बोला एका स्वरात. त्रिशूळ डमरू हाती, संगे शोभे पार्वती हो. जेवण केले की नाही तुम्ही. आवाज करा जरा, आवाज. आवड तुला बेलाची, जोरशे जोरशे जरा. बेलाचा पानाची, ते समोरच्या कॅमेऱ्याच्या पुढच्या म्हणून राहिल्या, मागच्या म्हणजे आम्ही तुमच्यात नाही, तुम्ही आमच्यात नाही. तुमचं गाणं जाणे तुम्ही जाणे. आता हे सोपं होतं म्हणून तुम्हाला म्हणायला लावलं, आहे का नाही. श्री शिवाय महाराज, देवाला काहीच लागत नाही ना. काय लागतं फक्त एक बेलाचं पान. ते बेलाचं पान आणि श्री शिवाय नमस्तुभ्यम म्हणलं की ते शास्त्रीजी सांगतात ना तिकडचे शिवरवाले, बोले आप अगर एक बेल का पत्ता भगवान के पिंडी पर रखोगे और वो श्रद्धा पूर्वक अंतकरण से वो प्रसाद समझ के ले लोगे तो आपको बच्चा हो सकता है. सांगतात की नाही. आपका कमर का दर्द अच्छा हो ठीक हो सकता है, आपका बीपी शुगर लेवल में आ सकता है. येते का नाही. येतं ना. तुम्ही जाते की नाही महादेवाला. महाराज बायाने ते शास्त्रीजी निघाले तेव्हापासून भगवान शंकराच्या मंदिरात आणि शिंदे साहेब मुख्यमंत्री झाले तेव्हा पण एसटी मध्ये आमचा नंबरच ठेवला नाही. यांच्यात जायची सोय नाही. हा,
आपण जर कसं कसं मधून घुसायला गेलो ते म्हणतात समजत नाही का, लेडीज आहे म्हणतात तिकडे, लेडीज फर्स्ट दॅन जेंट्स, म्हणजे तिथेही जायची सोय नाही. महाराज पहिले कोणी भगवान शंकराच्या मंदिराकडे डुंकून देखील पाहत. जेव्हापासून ते शास्त्रीजींनी सांगितलं एवढी गर्दी झाली. एकदा आमच्या घरच्यांनी म्हणजे माझ्या सांगितलं चला म्हणे महादेवाच्या मंदिरात. 1.5 तास तर पूजेला नंबरच लागला नाही, परत मी गेलोच नाही, म्हणलं तूच जात आहे. गर्दी एवढी, ते पण सकाळच्या 4 वाजता. एसटी मध्ये जर चढायचं म्हटलं महाराज तर किती कसरत आहे. आता एसटी मध्ये तुमची आमची जायची सोयच नाही, सगळं ह्यांनीच बुक केलं एसटी. सांगायचे तात्पर्य एवढं की भगवान भोलेनाथ हे अत्यंत भोळं दैवत आहे. माता पार्वतीने सांगितलं म्हणजे का हो, एखादं घर आपल्याकरता तुम्ही निर्माण का करून घेत नाही. आणि सांगितल्याप्रमाणे विश्वकर्म्याला आज्ञा केली आणि विश्वकर्म्यानं सुंदर एका महालाचं निर्माण केलं. महाल निर्माण झाल्यानंतर वास्तुशांती करणं अगत्याचं असतं. वास्तुशांती म्हटलं की ब्राह्मण काका आले आणि तिथे ब्राह्मण काका त्या काळामध्ये होते महाराज रावण. राजा रावण दशग्रंथी ब्राह्मण होता. 4 वेद, 6 शास्त्र आणि 18 पुराण ज्याच्या मुखगत होते असा राजा रावण. त्या राजा रावणाला पाचारण केलं आणि ठरल्याप्रमाणे पूजा सुद्धा संपन्न झाली. आणि मग पूजेच्या शेवटी दक्षिणाम समर्पयामी. भगवान भोलेनाथांनी सांगितलं बोला म्हणले महाराज काय देऊ तुम्हाला. त्या राजा रावणानं सांगितलं जे घर बांधलं, ज्याची वास्तुशांती केली ते घर, त्या घरासह तुझी पत्नी पाहिजे तथाच तू म्हटले आणि घरण पत्नी स्वतःचा आत्मलिंग देऊन टाकलं. एवढा तो भोळा आहे. भगवान शंकराचं भोळे पण जर सांगायचं ठरलं, समुद्र मंथनामधून 14 रत्न निघाली दादा. 14 रत्न कोणती कोणती म्हणून दाखवतो म्हणून ऐका. लक्ष्मी कौस्तुभ पारिजात कसुरा धन्वंतरी साठ 65 वर्षाच्या पुढचे जे का नाही कंट करून ऐकायला लागले. कारण हे स्वरच असे सुंदर महाराज की 65 वर्षाचा 70 वर्षाचा माणूस झाला तरी हे स्वर ऐकले ना ते ब्राह्मण काकाचे. दृष्ट दृष्ट वधूवरान करणे दोघे करावी उभी वादत्री बहुगण बलान करणे सूर्या सदा मंगलम शुभमंगलम. मी काही लग्न लावायला आलो नाही. लग्न लावायचं असेल तर दक्षिणा वेगळी लागेल. 60 वर्षाचा जरी माणूस असेल 65 वर्षाचा हे स्वर कानावर पडल्याबरोबर तो 21 वर्षाचा होतो. बाबा होतो की नाही? हो म्हणा, हो म्हणा. 21 वर्षाचा होतो. ती 18 वर्षाची नवरी, हा 21 वर्षाचा. मग ब्राह्मण काकाने अंतरपाठ धरलेला आणि मग ते ब्राह्मण काका म्हणतात दृष्ट दृष्ट वधूवरान करणे. आणि त्याचा वर करू असं पाहतो अंतरपाठाच्या पलीकडून. ते दिवस आठवतो. हे मला सांगायचं होतं. 14 रत्न निघाले, त्याच्यापैकी सगळे रत्न मी सांगत नाही, पण एक विष त्या हलहाल नावाचं एक विष निघालं त्या समुद्र मंथनामधून. आणि ते समुद्र मंथनामधून हलाल नावाचं विष निघालेलं कोणी घ्यायचं म्हणून ते भगवान शंकराने भोलेनाथाने स्वतः प्राशन केलं. काय कष्ट यातना झाल्या त्या पुढची तुम्हाला सर्वांना ज्ञात आहे. कंठ निळा झाला म्हणून त्याला निळकंठ असं नाव पडलं. भगवान भोलेनाथ एवढं भोळं दैवत आहे. जगाच्या पाठीवर तेवढं भोळं दैवत कुठलंच नाही. विठाला विठाला. एक सद्भक्त भगवान भोलेनाथांचा त्याने वर मागितला. म्हटले देवा तुमची पूजा करण्याकरता चिताभस्म आणण्याकरता म्हटली मला फार विलंब होतोय, उशीर होतोय, असा वर द्या ना.
माणसाच्या डोक्यावर हात ठेवला की जळून भस्म झाला पाहिजे, तात्काळ आपल्याला भस्म मिळेल असं म्हटल्याबरोबर विचार तरी करायला पाहिजे होता की नाही. यत्किंचित विचार नाही, तथास्तु म्हणून टाकलं. बरं, आता हे राक्षस होतं पहिलं, त्याचं नाव काय? भस्मासुर मुकला प्राणा. तिकडे नाही जायचं आपल्याला. तो भस्मासूर, त्या भस्मासुराने वर मागितला, वर देऊन टाकला. आता वर मिळाल्याबरोबर तो राक्षस होता महाराज. 65 वर्ष त्यांनी पहिल्यांदा रिवर्स गिअर टाकून 65 वर्षाची सुरुवात केली. डोक्यावर हात ठेवायचा, जळून भस्म करायचा. समोरून जो येईल त्याच्याने भस्म करायचा. बघता बघता परिणाम असा झाला की सर्व पृथ्वी तलावर हाहाकार माजला. समोरून भस्मासूर यायला लागला की त्याच्या पुढून कोणी जात नव्हतं. कस कारण का? तर तो काहीच पाहत नव्हता. ना वारकरी पाहत होता, ना कीर्तनकार, ना पखवाजा, ना टाळकरी, काहीच नाही. फक्त डोक्यावर हात. एके दिवशी प्रसंग असा झाला, नारद महर्षीची गाठ पडली. आणि साधू संतांची गाठ पडल्यावर माणसाचं भलं होत असते. साधू संतांची गाठ पडली आणि सांगितलं, नारद महर्षी मी तुमच्या डोक्यावर हात ठेवणार. तेवढ्यात नारद महर्षीने सांगितलं, खुशाल ठेव, पण एक माझं वाक्य ऐक. माझ्या डोक्यावर हात ठेवून तुला काय मिळणार? आताच घ्यायच्या तर हे विनन चिपळ्या घेऊन टाक, एवढीच प्रॉपर्टी माझी. पण एक मी तुला सल्ला देतो, ज्याच्या करता चिताभस्म आणायला तू फिरतोय ना, त्याच्या डोक्यावर हात ठेवला तर 2 फायदे आहेत म्हटला तुझे. कोणते कोणते? एक पहिला फायदा म्हटला, ज्या भगवान शंकराच्या डोक्यावर हात ठेवून त्याला चित्र भस्म करशील, कैलासाचा मालक तू. आणि दुसरी गोष्ट, त्याची पत्नी माता पार्वती. कुणाची? 2 फायदे. आणि माणूस फायदा असला की तिथं चांगलं नीट कान देऊन लक्ष देऊन ऐकत. आता तुम्ही सांगू द्या ना, जे कीर्तन लक्ष देऊन ऐकतील ना, त्यांना शेवटी जाताना 500-500 रुपये देणारे एकही माणूस उठणार नाही कीर्तन संपेपर्यंत. फक्त अपेक्षेपोटी माणसं काही फायदा असला की तिथं अत्यंत मनपूर्वक लक्षपूर्वक ऐकतात त्या. आणि दुसरी गोष्ट ऐका, त्याला चांगलं सांगितलेलं पटलं नाही लवकर, पण माणसाला चांगलं सांगितलेलं जरी नाही पटलं तर वाईट गोष्टी लवकर पटत असतात. हे मान्य आहे की नाही तुम्हाला? चांगलं लवकर पटेल नाही पटेल सांगता येत नाही. माळ घाला म्हणल्याबरोबर आज मी सगळ्यांना आवाहन करतोय, कीर्तन संपल्यानंतर किमान 5 जणांनी तरी माळा घाला. चांगलं आहे का वाईट आहे? चांगलं आहे. कोण कोण घालणार आहे माळा सांगा बरं, वर हात करा. महाराज मी आजपासून माळा घालणार आहे. एवढ्याच 500 लोकांमधून एक बी नाही? अरे अरे अरे, प्रकाशनगर 26 वर्ष झाले सप्ताह करून. 4 जण आहेत. बरोबर, वा, धन्यवाद. जे आहेत त्यांना धन्यवाद, पण बाकीच्यांचं काय? ज्यांचे आहेत त्यांनाही धन्यवाद, पण आता नका गळे चेक करू. पण माळा घाला म्हणणं वाईट आहे का चांगलं आहे? चांगलं असल्यामुळे लवकर लोकांना पटत नाही, आणि वाईट पटल्याशिवाय राहत. तंबाखू खायचं कुठे शास्त्र आहे का? आहे का नाही? कुठे शास्त्र नाही, कुठल्या पुस्तकात नाही, कुठलं विद्यालय नाही, कुठं क्लास नाही. तरी कीर्तनामध्ये बसलेल्यापैकी 60-70% लोक तंबाखू खाणारे असतील खात्रीपूर्वक. तंबाखू खायचं कुठं शास्त्र नाही. 2 ग्रॅम तंबाखू येण्याप्रमाणे डाव्या हातावर घ्यावी. अर्धा ग्रॅम चुना उजव्या हाताच्या अंगठाने त्या डबीतून काढावा, तो त्याच्यावर व्यवस्थित लावावा. त्यानंतर उजव्या हाताच्या बोटाने त्याला व्यवस्थित मळून घ्यावे. नंतर 2 थापा, लक्षपूर्वक ऐका बरं, कोणाला पद्धत माहित नसेल, 2 थापा माराव्यात. त्यानंतर त्यातला काळी कचरा बाजूला टाकावा. 3 बोटामध्ये अलगदतेतली चिमूट धरावी आणि बाकीचा गर्दा बाहेर बाजूला टाकून द्यावा. आणि डाव्या हाताने खालचा बोट ताणून धरावा. उजव्या हातातल्या 3 बोटाची चिमूट अलगद सोडावी आणि नंतर कोपऱ्यामध्ये पचा पिचकाऱ्या मारत. हाय का शास्त्र कुठं? तर येण्याप्रमाणे तंबाखू खाण्याची पद्धत शिकवणे. काय हाय का शिकवणी लावायची? तरी माणसं खातात की नाही? मिश्री लावायची कोणत्या शास्त्रात आहे का? तरी बाई मिश्री लावती. प्रकाशनगर रामनगर, प्रकाशनगर रामनगर. सकाळी उठल्याबरोबर एखाद्या वेळेस बाबा घरी यायची वेळ आणि बाईची मिश्रीची वेळ सोबतच होते. बाबाला भाजी का तिखट लागली की बाई म्हणते, बाबा दूध आणू का? मग घरमालक म्हणतात आणू का? काय विचारते? आण लवकर आणि दूध वाढ. मग खरपूस तपलेलं दूध राहतं, साय आलेली, पण बाईने काय लावलेली राहती?
आणि त्या 2-4 जातांनी जर राजीनामा दिलेला असला तर मग तर पाहायचंच काम नाही. बाई अशी फुंकार मारते त्या दुधावर, अजिबात साय अलीकडे येऊन देत नाही. ती म्हणती तू काही कर पण बाबाच्या ताटामध्ये तुझ्या बापाला सुद्धा येऊन देणार नाही. मग ते दूध पांढरं शुभ्र असतं पण ते ताटात येईपर्यंत पिवळं होतं ना राहते. हा मिश्री सांगायचं तात्पर्य हे कुठे शिकवलं जातं का? तंबाखू खायचं शिकवलं जातं का? दारू प्यायचं शिकवलं जातं का? कोणत्या क्वार्टर मध्ये किती पाणी टाकलं ते चढते म्हणून कोणी रेकॉर्डिंग करत नाही का? नाही तर आम्हाला लय अवघड झालं महाराज, बोलायची सोय नाही राहिली. ही मंडळी महाराज आम्हाला शास्त्र शिकवते. आम्हाला महाराज तुम्हाला माहिती आहे का, तुम्ही आता श्लोक म्हणला ना त्या 14 रत्नापैकी एक रत्न आहे म्हणतात ते. लक्ष्मी कौस्तुभ पारिजातक सुरा. सुरा म्हणजे दारू, आहे का नाही रत्न? बरोबर आहे. अरे पण ते रत्न तुला हानिकारक आहे ना बाबा, तुझ्या शरीराला अपायकारक आहे, म्हणून तू ते घेऊ नको राजा. एका गावामध्ये मागे पेपरला बातमी आलेली होती. अत्यंत हलाखीच्या परिस्थितीमध्ये जीवन जगणारी ते जोडपं, सकाळी जेवण केलं तर संध्याकाळी काय जेवण करावं अशी परिस्थिती. घरामध्ये काही ठेवलं नाही त्यानं दारूच्या पायी. भांडे सुद्धा विकून टाकले, घरातलं धान्य सुद्धा विकून टाकलं आणि परिणाम एक दिवशी त्यानं आपल्या पत्नीच्या मंगळसूत्रावर हात घातला. कुलवान घराण्यातली असल्यामुळे तिने सांगितलं सर्वस्व दिलं तुम्हाला पण हे माझं सौभाग्याचं लेणं देणार नाही. म्हणून हात तिने हिसकावला. जसं हात हिसकावला तसं मंगळसूत्र तुटलं आणि त्याच्या हातामध्ये गेलं. ती झटापटीमध्ये ते त्याने एक लाकूड घेतलं, जसं डोक्यात घातलं, रक्तबंबाळ झाली, धरणीवर पडली आणि धरणीवर पडल्यानंतर गतप्राण झाली. गतप्राण झाल्यावर तिला सजवलं गेलं आणि कसं सजवलं, एका गाण्यामध्ये एका कवीने त्याचं सुंदर वर्णन केलं. जिथे पण संसारात झाला अपमान ग, पुण्यवान नारी तुझा मेला मान ग. जुन पालने सावया होत लक्ष्मीला, जर तारी शालू आग अंगावारी आला. गौरी वाणी सजविल दाग दागिनान ग, पुण्यवान नारी तुझा मेलावारी मान ग. चिमुकला पोर तुझा, चिमुकला पोर तुझ्यासाठी हाती धरी इंगळली थार. काय आलं नशिबाला नाही त्याला जाण ग, पुण्यवान नारी तुझा मेलावारी मान ग. विठाला 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 व्यसन करू नका बाबा हो. व्यसनाने कुणाचं भलं झालं नाही. दारू कहते तू क्या मुझको पिएगा, मुझको पीने वाला आज तक पैदा नहीं हुआ. मैं तेरे घरदार को पी जाऊंगी, मैं तेरे संसार को पी जाऊंगी, आखिर में मैं तेरे शरीर को पी जाऊंगी, लेकिन मुझको पीने वाला आतापर्यंत पैदा नाही झाला दारू म्हणते. म्हणून दारू पिऊ नका. विठाला विठाला. मला हे सांगायचं होतं, तो भस्मासुराला चांगलंच पटलं नाही पण वाईट पटलं, लवकर पटलं. तो लगेच पाठीमागे फिरला आणि पुढे काय झालं तुम्हाला सर्वांना ते भगवान भोलेनाथाच्या पाठीमागे लागला. पाठीमागे लागल्यानंतर सर्व देवांनी भगवान विष्णूची आराधना केली. त्यांनी मोहिनी रूप धारण केलं, समोर येऊन उभा राहिला. आता ती मोहिनी पाहिल्याबरोबर तो भस्मासुर म्हणला, हु आर यू, वेअर आर यू लाईव्ह नाऊ, विल यू मॅरी मी, म्हणजे माझ्या बरोबर लग्न करशील का, कोण आहेस तू, तुझं नाव काय, सगळं विचारलं. आता ती म्हटली तुझ्या बरोबर लग्न कराय मी काय बावळट आहे का,
हा तुझा हा अमंगल वेश म्हणली, एवढ्या जटाबिटा वाढलेल्या, या नखाच्या चुंबडी झालेल्या, या दाढी मिशा वाढलेल्या, तू जरा म्हणले ब्युटी पार्लरला जा, केस कापून ये, नख कापून ये, जरा पावडर वगैरे स्नो कर, आणि त्याला काय म्हणतात फेशियल कर, अजून काय काय म्हणतात त्याला, ते तोंडाला लावतात त्याला, काय काय असतं ते आपल्याला काही माहित नाही. हे सगळं करून जरा व्यवस्थित टकाटक होऊ नये म्हटली, आणि मग तुझ्या बरोबर लग्न करते मी. आणि दुसरी गोष्ट म्हटली, माझी एक आट आहे, माझ्या सारखं तुला नाचता आलं पाहिजे तर मी तुझ्या बरोबर लग्न करणार. काही काही नवरींच्या आटी असतात की नाही. पूर्वी पुराणामध्ये काही उदाहरण आलेले आहेत. द्रुपद राजाची कन्या जेव्हा तिचं स्वयंवर रचलं गेलं दादा, त्यावेळेला तिच्या लग्न स्वयंवरामध्ये एक आट होती, वर फिरत्या माशाचा उजवा डोळा, जो खाली पाण्यामध्ये जो धनुर्धारी पाहून उजवा डोळा छेदन करेल त्याला माझी द्रौपदी काय करेल, वर मला घालेल, ही आठ होती. दुसरी गोष्ट, जानकी माता जनक राजाची कन्या, हिच्या सुद्धा स्वयंवरामध्ये एक आठ होती. काय आठ होती, जो कोणी धनुर्धारी शिवधनुष्याला प्रत्यंचा लावील त्याला माझे जानकी वरमाला घालेल. आमच्या हिंगोली जिल्ह्यामध्ये एका नवरीची आठ होती, सांगू का? तुम्ही हो म्हणलं तर सांगतो, नाही तर सांगत नाही. सांगू ना. त्या नवरीची आठ अशी होती, म्हटली पप्पा, जो नवरदेव माझं संपूर्ण आयुष्यभर ऐकून राहील त्याला मी वरमाला घालीन, म्हणजे माझ्या आज्ञेत राहील अशा मी नवरदेवासोबत लग्न करेल. आता असा कोणता नवरदेव तुम्ही तुमच्यापैकी आहे का कोणी बाबा? अजून ती लग्नाची बाकी आहे म्हणून विचारते. अहो असं कुणीच तयार होणार नाही ना. होईल का? तिच्या पप्पाने भरपूर हुंडा देऊ केला. 10 एकर जमीन, संभाजीनगर मध्ये 2 फ्लॅट, आपल्याला कुठं घ्यायची, एक फॉर्च्युनर गाडी, अजून काय काय असतं ते नवरदेवाला, 10 तोळे सोनं वगैरे सगळं देऊ केलं, पण लग्न काही जुळलं ना. पण एक पठ्ठा तयार झाला. तो म्हणला मी लग्न करतो तुमच्या मुलीशी. बघा बरं तुम्हाला माहिती आहे ना काय आहे? हो म्हटलं माहिती आहे, काही हरकत नाही म्हणजे मी लग्न करतो. ठरल्याप्रमाणे लग्न झालं. तू म्हणाल एवढ्या लवकर झालं कसं? पत्रिका कधी छापल्या, कीर्तनामध्ये लवकर होत असते. लग्न लागल्यानंतर पहिल्यांदा नवरी चालली. नवरी घोड्यावर बसलेली होती. घोड्यावर बसलेली नवरी पाठीमागे नवरदेव चाललेला, आणि त्या घोडीच्या पाठीमागे एक शिंगरू चाललं होतं. रस्ता पिकातून होता. पूर्वीचा जमाना काळ, ते पूर्वीचा काळ असल्यामुळे पिकामधून रस्ता दोन्ही बाजूला तुडुंब पीक भरलेलं, आणि ते मागे चालणारं शिंगरू त्या पिकाचे 2-4 घास खायचं. हे चालणारा नवरदेव म्हटलं, हे बा पीक शेत दुसऱ्याच आहे, आपल्याला ते पिकाला तोंड लावायचं नाही. म्हटलं पुन्हा जर त्या पिकाला तोंड लावलं तर खबरदार. कोणाला म्हटला? त्या घोड्याच्या शिंगराला म्हणलं. त्याला समजतं गाव. आणि परत म्हणलं, हे बघ मी एकदाच सांगतो, दुसऱ्यांदा कापूनच टाकीत असतो म्हटलं. आणि ठरल्याप्रमाणे त्या शिंगराला कळलं नाही. त्यानं पुन्हा तोंड लावलं. यानं तलवार काढली आणि एका तलवारीमध्ये त्याचं मुंडकं. घरी गेल्याबरोबर जेवायला वाढलं. आता ते हे सगळं कुणी पाहिलं होतं? ते नवरीने पाहिलं होतं. घरी गेल्याबरोबर जेवायला बसला. आता घरचं रोजचं ताटातलं मांजर, लाडकं मांजर, ते डोडगुड करायचं, ताटामध्ये पापड खायचं, ताटामध्ये चपातीला तोंड लावायचं. हे म्हणलं, हे बा आपल्या चपातीला तोंड लावायचं नाही. ते मी एकदा सांगत असलो म्हणलं, दुसऱ्यांदा. आता मांजराला कळतं का? त्यानं पुन्हा तोंड लावलं. यानं तलवार काढली. आता एक किचन मधून पाहत होती नवरी. ही माझं ऐकून राय म्हणणारी. तिच्या पाय विठ्ठल म्हणली. हे गिराईक लय खतरनाक दिसतंय म्हटली. आपण लग्न तर केलं याच्याशी. आणि दुपारी मग शेतात गेले, आणि तिचे पप्पा आले आपल्या बबीचं कसं काय चाललंय म्हणून बघायला. घरी आल्यानंतर हे शेतात गेलेले होते, आणि मग मुलीने त्या पुरण वगैरे डाळ वगैरे टाकली. तेवढ्यात जावाई बघ शेतातून आले, आणि जावाई बोल, राम राम मामा. म्हणजे राम राम, काय चाललंय, कस काय आमची बबी? म्हणले लय खास. बघा म्हणले तुम्हीच विचारून आता कस काय. बरं मामा आले तर तेवढं जेवण वगैरे करून जा. मामा म्हटले काय नाही जावाई बुवा, 4-5 किलोमीटर अंतर आहे, आता जेवण वगैरे काही नको, चहा घेतून जातो. तेवढ्यात त्या हातून आवाज आला किचन मधून, पप्पा नाही म्हणू नका. म्हणे ते एकदा सांगत आहे.
पप्पा जेवून गेले असतील का नाही? आता जेवल्याशिवाय गेलेच नाही म्हणले. बबीचं ऐकावंच लागेल म्हणले. एकदा सांगते म्हणे दुसऱ्यांदा हे म्हणला जगातल्या कोणत्याही नवरदेवाला दिला असते ते माझी बबी एवढी सरळ झाली नसती. पण काय नवरदेव आहे म्हणला, एका झटक्यात सरळ केली म्हणला बबी. सांगायचं तात्पर्य उदाहरण संपलं. ही आठ होती त्या नवरीची आठ. तसं त्या ब्रह्मदेवाची आठ होती, भस्मासुराची त्या मोहिनीची आठ होती. म्हटली माझ्यासारखं नाचता आलं पाहिजे. पुढे काय झालं तर तुम्हाला माहिती. कुंभरीवर हात ठेवले, डोक्यावर ठेवले आणि आपलाच हात आपल्या डोक्यावर ठेवला आणि भस्मासूर भस्मसात झाला. एकच सांगायचं, कितीही भक्त क्रूर भावनेनं जरी आला तरी त्याच्या भक्तीला बघून भगवान भोलेनाथ कुठल्यावर देतो हे न पाहतात तथास्तु म्हणतात. एवढं ते भोळा आहे. विठाला भगवान भोलेनाथासारखं भोलं दैवत नाही. पण भोळा या शब्दाचा अर्थ दादा तुम्ही आम्ही अत्यंत साधा वेश, उच्च विचारसरणी असली तरी अत्यंत भोळा भाबडा वेश असणारा त्याला आपण काय म्हणतो? भोळ म्हणतो. दाढी वाढलेली असेल, दाढी केलेली नसेल, फाटके कपडे असतील, मळलेले असतील, आपण त्याला काय म्हणतो? हा माणूस जरा थोडासा भोळसटच दिसतोय. पण विचार केला तसा केला तर कपड्यावर माणसानं कधी जाऊ नये. जगामध्ये जे कुठल्याच शास्त्रज्ञाला जमलं नाही, अत्यंत साधा वेशधारी आणि या भारत देशाचे पहिले मुस्लिम राष्ट्रपती डॉक्टर APJ अब्दुल कलाम साहेब. त्या कलाम साहेबांचा वेश इतका साधा होता, पाहिल्यावर कोणी म्हणलं नसतं हे राष्ट्रपती असतील म्हणून. इतका साधा वेश. पण जगामध्ये जी कुठल्याही बँकेमध्ये जगातल्या खातं नाही आणि कुठल्याही शर्टाला खिसा नाही अशा प्रकारचं वागणं ज्यांचं, त्यांनी जगातल्या कुठल्याही शास्त्रज्ञाला न जमणारा अणुबॉम्बचा शोध त्या शास्त्रज्ञांनी लावला. म्हणून कपड्यावर कधी जाऊ नये. आमच्यासारख्या वारकऱ्यांना पाहिल्याबरोबर काही काही माणसाच्या मंडळीच्या पोटामध्ये पोटशोळच उठवतो मला. ते साधे कपडे दिसतात, माळा मुद्रांचे शृंगार दिसतात. काही काही माणसांना असं वाटतं की ह्यांना घरी खायला भेटत नाही म्हणून हे सप्त्यावरच असतात का? असं काही नसतं. हे जे घरी सप्ताहाला येणारे किंवा देवाचं नामचिंतन करणारे घरची कोट्यावधीची प्रॉपर्टी सोडून आलेले असतात. मी सुद्धा एक शासकीय नोकर आहे दादा, तुमच्या सेवेसाठी आलोय. वास्तविकता काही आवश्यकता नाही. विठाला अत्यंत साधा वेश म्हणजे माणूस त्याला भोळ म्हणत असतो. ऐका ना, या देशाच्या महामहिम राष्ट्रपती माननीय प्रतिभाताई पाटील नावाचं व्यक्तिमत्व तुम्ही पाहिलं असेल फोटोमध्ये. दादा किती साधा वेश आहे सांगा ना तुम्ही. या देशाचं पहिलं प्रथम नागरिक म्हणून राष्ट्रपती ज्यांनी पद भूषवलं आणि त्यांच्याकडे जर आपण दृष्टिक्षेप टाकला तर अंग प्रदर्शन यत्किंचितही ज्यांचं नव्हतं, सर्वांग वस्त्राने झाकलेलं आणि आपलं काय म्हणतात डोकं भरून पदर ज्यांचा होता त्या राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील आहे की नाही. पूर्वीच्या महिला ते समोरून एखादा ज्येष्ठ व्यक्ती आला तर हातात घेऊन जायच्या. समोरून चप्पल घालून जात नव्हते, ही मर्यादा होती. समोरून ज्येष्ठ माणूस आला तर डोक्यावर पदर घ्यायचा. जी घेते डोक्यावर पदर, जी ठेवते ज्येष्ठांचा आदर, दॅट इज कॉल्ड बाय इंडियन मदर. त्याला इंडियन मदर म्हणतात. आता पदर घेण्याच्या भानगडीत पडून आता घेऊच नका, आता कीर्तन झाल्यावर घ्या. विठाला पूर्वीच्या काळामध्ये कपाळभर कुंकू होता आमच्या माता भगिनी होते की नाही. कशामुळे होतं? जेणेकरून माझ्या पतीचं आयुष्य वाढलं पाहिजे याच्या करता कपाळभर कुंकू होतं. जरी भोळावेश दिसत असला तर उच्च विचारसरणी होती का नाही. एकदा भगवान हनुमंतरायाने प्रभू राम सीतामाईला विचारलं, बोले माई आपण कपाळभर कुंकू का लावता? सीतामाईला वाटलं तर काय उत्तर द्यावं याला हनुमंतरायाला. तेव्हा सीतामाईने सांगितलं, म्हणले हनुमंता, अरे बाबा माझ्या प्रभूचं म्हणजे तुझ्या प्रभू रामचंद्रांचं आयुष्य वाढावं याच्याकरता मी कपाळभर कुंकू लावते. असं का? असं म्हटले आणि एक शेंद्राचा डबा संपूर्ण अंगावर ओतून घेतला आणि तेव्हापासून मारुतीरायाला शेंदूर लावण्याची प्रथा सुरू झाली.
सीतामाईनं विचारलं, म्हटले हनुमंता अरे हे काय केलं? म्हटले माई तुम्ही कपाळभर कुंकू लावता तर माझ्या प्रभूचं आयुष्य वाढतं, मी सर्वांगाला कुंकू मळून घेतलं तर माझ्या प्रभूचं किती आयुष्य वाढेल? हे त्याचं कारण काय? काय लोकांना मारुतीला शेंदूर का लावतात हेच माहित नाही, त्याचं हे मुख्य कारण आहे. ऐका, भगवान भोलेनाथासारखं दैवत या जगाच्या पाठीवर नाही. सर्वसामान्य वेशधारी असेल तर माणसं त्याला भोळ म्हणतात, भोळ. पण कपड्यावर कधी जाऊ नये. माळा मुद्रांचे शृंगार, मोठमोठ्या माळा आणि मुद्रा लावलेला एक वारकरी हातामध्ये खांद्यावर पताका घेतली आणि पंढरपूरच्या वारीला निघाला. पंढरपूरच्या वारीला निघालेले असताना ज्या एसीच्या डब्यामध्ये एका कोपऱ्यामध्ये आपली पडशी घेऊन बसला. आता त्याच डब्यामध्ये एक काळ्या कोटाचे वकील साहेब होते. त्या वकील साहेबांनी पाहिलं, म्हणले वारकरी आहे. वारकऱ्याची टिंगल उडवायला सुरुवात केली. 1.5 तास टिंगल उडवली पण वारकऱ्यांनी काही प्रतिउत्तर केलं नाही. जाऊ द्या म्हटले, मोठे आहे. मग पुढे दीड तासानंतर वारकऱ्यांनी विचारलं, म्हटले वकील साहेब तुम्ही फार शिकलेले दिसतात. हो म्हटले, LLB. सांगा ना म्हटले, माझ्या एका प्रश्नाचं तुम्ही उत्तर देणार का? आता वकील साहेबाला वाटलं विचारून काय विचारणार, विचारा म्हटले, काय विचारायचं ते विचारा. पण पहिल्यांदा म्हटले मला सांगा, माझ्या प्रश्नाचं उत्तर नाही देऊ शकला तर तुम्ही काय देणार? वकील साहेबांनी सांगितलं मी 500 रुपये देतो. आणि जर समजा मी तुमच्या प्रश्नाचं उत्तर दिलं तर वारकरी बाबा तुम्ही काय देणार? वारकऱ्यांनी सांगितलं मी गरीब माणूस आहे बा, पोटापुरतं आहे माझ्याकडं, जास्त काही नाही, पण 100 रुपये आहेत माझ्याकडे, तेवढी देतो ठरलं. मग वारकरी बाबांनी प्रश्न असा विचारला, म्हटले वकील साहेब सांगा बरं, 10 हाताचा आणि 20 पायाचा प्राणी कोणता आहे का माहित तुम्हाला? आहे का माहित? नाही. वकील साहेबांनी पंढरपूर येईपर्यंत पुस्तकं चाळले पण पक्षी काही असा प्राणी सापडला. शेवटी 2 स्टेशन पुढे पंढरपूर, आणि शेवटी वकील साहेब नतमस्तक झाले. म्हणले बाबा मला येत नाही. म्हणले सांगा, पहिले 500 रुपये काढा. 100च्या 5 नोटा वकील साहेबांच्या हातावर टेकवल्या आणि खिशात घालणार तेवढ्यात वकील साहेबांना हात धरला. म्हणले बुवा पैसे खिशात घालायच्या आधी प्रश्नाचं उत्तर. मग या वारकरी बाबांनी काय केलं, ते 500 रुपये होते की नाही, 400 खिशात घातले, 100 वकील साहेबाच्या हातावर टिकवले. म्हणलं मला येत नाही. 400 घातले खिशात आणि गेले पंढरपूरला. बघता काय मार्केट वकील साहेबाला फसवलं दादा एका साध्या वेशधाऱ्याने. माणसाने कपड्यावर जाऊ नये. विढाला विढाला म्हणतात. तो भगवान परमात्मा कसा आहे तर भोळा आहे, तो भाविक आहे, जुनाट आहे आणि चांगला आहे. आणि विशेषत्वानं तो भक्तिभावाने जसा म्हणलं तसा होतो. अभंगाचं पहिलं
तो कुठलाही वर देतो, तो एवढा भोळा आहे. तो भाविक आहे. श्रीराम जय राम जय जय राम, भजन करी महादेव, राम पूजे सदाशिव. तो भगवान परमात्मा बोला. माहिती तुम्हाला, भगवान भोलेनाथ हे प्रभू रामचंद्रांचं भजन करतात आणि भगवान पंढरीश्वर परमात्मा भोलेनाथांना आपल्या डोक्यावर घेऊन मिरवतात. आजही पंढरपूरला जर गेला तर भगवान भोलेनाथांची पिंडही पांडुरंगाच्या डोक्यावर. विठाला विठाला. आणि भगवान भोलेनाथ भगवान पंढरीश्वर परमात्म्याच्या चंद्रभागेच्या वाळवंटामध्ये काकडा करण्याकरता तिथं हजर राहतात. त्रिशूळ डमरू घेऊन आला गिरजेचा कांड, गिरजेचा कांड वाळवंटापासून भगवान भोलेनाथ हे काकडा करण्याकरता आणि भगवान प्रभू रामचंद्र त्यांचं भजन करतात. हे त्यांचं एकमेकाचं अद्वैत आहे. तो भगवान परमात्मा एवढा भाविक आहे. आपण त्या देवाची पूजा करतो आणि तो देव सुद्धा आपल्या देवालयामध्ये संतांच्या मूर्त्या ठेवतो आणि त्यांची पूजा करतो. नारद पुंडरीक पराशर प्रल्हाद विभीषण अशा प्रकारचे जे संत आहेत त्यांच्या मूर्त्या ठेवतो आणि त्यांची पूजा करतो भगवान परमात्मा. तो एवढा भोळा भाविक आहे. भोळा भाविक तो जुनाट आहे. जुनाट जुगारीचे नाणे बहुता काळाचे बने, लोपले होते पारिकेपणे, ठाव चढणे चुकविला जुनाट जुगारीचे नाणे. हो, तो जुनाट आहे. पहिले कोठेच नव्हते काही, पहिले कोठेच नव्हते, सूर्य तारा नाही, चंद्र सूर्य तारा नाही, अवघे शून्यत होते पायी, अवघे शून्यत होते पायी, काय सुंदर हे वातावरण बघा ना तुम्ही. हे छोटी छोटी मुलं, आपण काय करत होतो ह्यांच्या वयामध्ये जरा आपलं आपण शिहावलोकन करा. आणि हे मुलं काय करतात, किती सुंदर नाचतात है की नाही. कीर्तनामध्ये नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावून तरणा भाग्यवंत नटे हरी कीर्तना. महाराज म्हणजे तो एवढा जुनाट आहे की त्याच्या आधी काहीच नव्हतं, फक्त तोच होता. आणि तो सुद्धा दृश्यमान नव्हता, अदृश्य होता. म्हणजे तेथे एक ढालगच निर्माण झाली. तो एवढा जुनाट आहे. पण भोळे भाविक जुनाट आणि चांगले म्हणजे अत्यंत सुंदर. सुंदर म्हणजे देवाच्या पेक्षा जगामध्ये कोणी सुंदर नाही. सुंदर महाराज सुद्धा एवढा सुंदर तो भगवान परमात्मा. किती सुंदर आहे. कोटी ब्रह्महत्या मुख पाहता जाती, एवढा तो सुंदर आहे. हजारो चंद्रांचं तेज एकवटावं, कोट्यावधी सूर्यांचं तेज एकत्र व्हावं आणि मग भगवान परमात्म्याच्या समोर आणावं. भगवान परमात्म्याचे तेज किंचित जास्त भरेल एवढा तो सुंदर आहे. राजस मदनाचा पुतळा, राजस कुमार या मदनाचा पुतळा,
बघायचं का पडायचं? आनंद वाटला का तुम्हाला? बघायला चांगलं वाटलं, कानाला गोड वाटलं की आपोआप आपण काय करायचं? टाळीचा प्रतिसाद द्यायचा. राजस सुकुमार मदनाचा पुतळा. काय झालं हिला? प्रभू रामचंद्रांच्या पदस्पर्शाने त्यांच्या रजकणापासून पायाच्या धुळीपासून एक सुंदर स्त्रीचे निर्माण झालं. अहिल्या ही वार्ता हा करता सर्व दूर पसरली. आणि मग हिमालयामध्ये असणारे ऋषीमुनी त्यांनी ठरवलं, म्हणले प्रभू आलेले आहेत आपल्या जवळ, आता हे असं टांगून किती दिवस घ्यायचं आणि उपवाशी पोटी कंदमुळं खाऊन किती दिवस राहायचं? आपणही काय करू म्हटले, त्यांच्यापासून एका दगडाची श्री तयार करून घेऊ आणि आपला संसार थाटू. कुणी ठरवलं? प्रकाशनगरच्या लोकांनी. नाही आपलं चुकलं का? त्या हिमालयातल्या ऋषीमुनींनी ठरवलं. आणि मग त्यांनी डोक्यावर दगड घेतले. दगड कसे घेतले? ज्याला जशी बायको पाहिजे तसा दगड घेतला. म्हणजे जर जाड पाहिजे मोठा घेतला. मोठे दगड घेऊन जसे प्रभू रामचंद्राच्या दिशेने आले, जसे जवळ येऊ लागले तसे प्रभू रामचंद्रांचं मुखकमल पाहिल्याबरोबर डोक्यावर दगड तसेच आणि स्तब्ध उभे राहिले, समाधी लागली त्यांना. प्रभूंनी अशी चुटकी वाजून त्यांची समाधी उत्थान केली आणि सांगितलं, बोला म्हणले कशा करता आला होतात? तर आम्हाला या दगडाच्या श्रिया करून द्या असं म्हणायचं होतं. पण प्रभूंचं मुखकमल पाहिल्याबरोबर देवा आम्हाला तुमच्या श्रिया करून घ्या असं म्हटले. कुणाला? प्रभू रामचंद्रांना. प्रभू रामचंद्रांनी सांगितले, या जन्मात मला शक्य रघुकुल रीत ये रघुकुल रीता चली घर आए, हर प्राण जाए पर जाई, प्राण जाए पर जाई। रघुकुल अशी चोरूनच वाजवायचे. काय केलं? राजा राम 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 सीता राम राम राम. पहिला राजा एकीकडून राम सीता राम एकीकडून हात बांधून मोकळे. किती सुंदर भजन होतं. प्रभू रामचंद्रांची रीत सांगितली आणि सांगितले, या जन्मात मला शक्य नाही. तुम्हाला शक्य झालं तर द्वापार युगामध्ये जेव्हा कृष्ण अवतार घेईल त्यावेळेला मला कुठलं बंधन राहणार नाही, तेव्हा मी तुमचा स्वीकार करेन. नरकासुराच्या तावडीमधून सोडवलेल्या 16,000 स्त्रिया म्हणजे हे ऋषीमुनी आणि त्या नरकासुराच्या तावडीतून सोडवून त्यांचा भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने स्वीकार केला आणि प्रभू रामचंद्रांच्या अवतारामध्ये दिलेलं वचन पूर्ण केलं. तो एवढा सुंदर आहे. विठाला विठाला. आता थोडं गोकुळामध्ये काल्याच्या प्रसंगामध्ये घेऊन जातो, पुन्हा प्रकाशनगर मध्ये तुम्हाला आणून सोडतो एका मिनिटात. काय, एकदा भगवान परमात्म्याचं मुख कमल पाहण्याकरता सगळ्या गवळणी नंदबाबाच्या वाड्याला जायच्या
गाऱ्हाणे घेऊन जायचं, पण निमित्त काय असायचं गाऱ्हाणं, पण नेमकं काम काय असायचं तर भगवान परमात्म्याचं मुख पाहायचं, एवढंच काम असायचं. मग एक एक गवळण एक एक गाऱ्हाण्यासाठी येणे माझे कवाड उघडिले, येणे शिंखे ओ तोडिले, दह्या दुधाते भक्षिले, उलंडिले ताकाते, हे ग बाया माशी पहावे ना यशोदे. गवळणी जेव्हा मथुरेला जायच्या त्या कशा जायच्या, दुडी मारी दुडी गवळणी जाते निघाली, दुडीवर दुडी गवळणी जाते निघाली, दुडीवर दुडी गवळणी जाते निघाली, दुडीवर दुडी गवळणी जाते निघाली. ये गवळणी गोरत मनु विसरली, गवळणी गोरत मनु विसरली, दुडीवर 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 दुडी गवळणी जाते निघाली, दुडीवर दुडी गवळणी जाते निघाली. आवडलं नाही तुम्हाला वाटतं, कंटाळा आला वाटतं तुम्हाला. 11 वाजता नाही तुम्हाला तरी काय म्हणा, पण 11च्या पुढे येत नाही, टेन्शन घेऊ नका. झाले 10-5 मिनिटं तर ओव्हर टाइम घेत नाही. विठाला विठाला त्या गवळणी जेव्हा दही दूध तुपलोण्याचे माठ घेऊन मथुरेला जायच्या, असायचं माठामध्ये दही दूध तूप लोणी, पण म्हणताना भगवान परमात्म्याचं मुख कमल पाहून गेल्यामुळे त्या काय म्हणायचं, गोविंद घ्यातून दामोदर घ्या रे, 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 गोविंद घ्यातून दामोदर घ्या रे. नवनव हसती कस्तुरी जागे, नवनव हसती कस्तुरी जागे, नवनव हसती कस्तुरी जागे, कस्तुरी जागे, कस्तुरी जागे. अन गोविंद घ्यातून दामोदर घ्या रे, गोविंद घ्यातून दामोदर घ्या रे, गोविंद घ्यातून दामोदर घ्या रे, गोविंद घ्यातून गोविंद घ्या दामोदर घ्या. कशा म्हणतो भगवान परमात्मा पाहिल्यामुळे, तो पाहिलिया वेध लावी बैसे जीवी जडोने. तो भगवान परमात्मा पाहिल्याबरोबर सर्वस्व गवळणी विसरायच्या, तो एवढा चांगला आहे. भोळे भाविक जुनाट चांगले, आणि विशेषत्वानं तो भक्ताची भक्ती पाहून जसा म्हणलं तसा होतो. हो ये तैसे केले भक्ती भावी, हो ये तैसे केले भक्ती भावी, हो ये तैसे केले भक्ती भावी. जसा म्हटलं तसा होतो. गवळणीने सांगायचं लहान हो लहान व्हायचा, मोठा हो मोठा व्हायचा. गवळणीने सांगावं एक लोण्याचा गोळा देते, थोडस नाचतो का देवा, लगेच देवानं नाचायचं. लोण्याच्या गोळ्यासाठी देव भगवान परमात्म्याने सांगायचं, गवळणीने सांगायचं, गोपाळाने सांगायचं, बाबा कुरघोडी कर आता. अरे कान्होबा ही खेळकाम जाऊ नको घरी, कान्होबा 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 खेळकाम जाऊ नको घरी, खेळकाम जाऊ नको घरी.
भगवान परमात्मा खाली वाकायचे आणि मग सगळ्या गोपाळाने त्याच्या पाठीवर हात ठेवून उड्या मारायच्या कुरगोडी. तो भगवान परमात्मा जसा म्हटलं तसा होतो. प्रेम सूत्र दोरी तो तिकडे जातो हरी. तो भगवान परमात्मा होय तैसे केले भक्ती भावे. म्हणून तो कुमारा सांगतात मनोनी चिंता नाही आम्हा दासा नभ्यो गर्भवासा जन्म घेता विठोबा रघुबा रघुबा विठोबा रघुबा हरि जय जय गुडपार कुमाय ये हरि रकुमाये हरि जय जय गुडपा रकुमाये हरि झालं 10 मिनिटात सोडतो तुम्हाला. गोदडी हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करतो. टेन्शन घेऊ नका. भगवान परमात्मा एवढा भोळा आहे, भाविक आहे, जुनाट आहे आणि चांगला आहे. तो भक्तिभावाने जसा म्हणलं तसा होतो. म्हणून तुकोबाराय म्हणले मनवून चिंता नाही आम्हा दासा नभ्यो गर्भवासा जन्म घेता. प्रत्येकाच्या पाठीमागे चिंता आहे दादा. चिंता काय करते? चिंता से घटे चतुराई, दुःख से घटे शरीर, पाप से घटे लक्ष्मी कहे दास कबीर. चिंता चिता चिंता समख्याता बिंदू मात्र विशेषता. निर्जीवम दहते चिता सजीवम दहते चिंता. निर्जीव माणसाला जायते तिचं नाव आहे चिता. आणि एक अनुस्वार दिला की सजीव माणसाला जाते तिचं नाव चिंता. चिंता करत बसायचं नाही, चिंतन करायचं. विठाला विठाला प्रत्येकाच्या पाठीमाग काही ना काहीतरी चिंता आहे. चिंता नाही असा माणूस नाही. मंडपामध्ये बसल्यानंच मला प्रश्न आहे, खरं सांगा बरं, तू असं एकही चिंता नाही असा माणूस आहे का? नाही. प्रत्येकाच्या पाठीमाग कशाची ना कशाची तरी चिंता आहे. म्हणून काय झालं माहिती आहे का? त्या चिंतेपोटी अलीकडच्या काळामध्ये माणसं एवढे व्यस्त झाले दादा. 4 माणसं एका रूम मध्ये बसलेले असतील तरी त्यांच्यामधला संवाद बंद झाला. खिशातला मोबाईल काढतात, तुमच्या बोट घालत बसतो, त्याच्यामध्ये मेसेज पाहत बसतात. माणसाचा संवाद संपला. परिणाम काय झाला? अटॅक नावाचा आजारानं डोकं वर काढलं. विढाला विढाला. पूर्वीच्या काळामध्ये माणूस 90, 95, 110, 105 वर्ष जगायचा. आता 105 तर काय, पण 70, 75 सुद्धा पूर्ण करत नाही माणूस. कशामुळे? तर माणसाला चिंता वाढली. चिंता. पण सांगू तुम्हाला, केवढाही मोठं धरण बांधा. इकडे एवढा टेन्शन प्लीज, माझ्याकडे लक्ष द्या, तिकडे नका पाहू. धरण केवढंही बांधा, त्याला आउटलेट नसेल धरण टिकत नाही. त्याला आउटलेट असला पाहिजे. माणूस कसाही असू द्या, कितीही श्रीमंत असू द्या, त्याला आउटलेट पाहिजे. आउटलेट. एखादा विश्वासू मित्र पाहिजे की जेणेकरून आपल्या मनातलं दुःख आपण त्याला सांगू शकू.
दुःख अडवायला दुःख अडवायला उंबरासारखा मित्र बनव्यामध्ये गारव्यासारखा वाट चुकणार नाही जीवनभर तुझी वाट चुकणार नाही जीवनभर तुझी एक तू मित्र कर आरशासारखा मित्र बनव्यामध्ये गारव्यासारखा आत्महत्याच करणार नाही कधी आत्महत्याच करणार नाही कधी एक तू मित्र कर मनासारखा मित्र बनव्यामध्ये गारव्यासारखा. नाही आवडलं वाटतं तुम्हाला विठाला विठाला तुम्हाला वाटलं अजून संपलंच नाही काही ना बरोबर आहे ना. हा ऐका माणसाच्या दुःखाला आउटलेट असलं पाहिजे. काय झालं भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने अर्जुनाला श्रीमद भगवद्गीता सांगितली. जेन संगे पितया वसुदेवाशी जेन संगे माता देवकीशी जेन संगे भ्राता बळीभद्राशी ते गुह्य अर्जुनाशी बोलत असे. फक्त जाता एकच सांगतो मित्र असला पाहिजे पण तो 6 लक्षणाने युक्त असला पाहिजे. तुम्ही मोजा मी म्हणतो ददाती प्रतिगृणाती गुह्यमाख्याती पृच्छती भुंक्ते भोजयते शैव षड्विधम प्रीती लक्षणम. किती झाले महाराज आम्हाला काय माहित. परत सांगतो ऐका ददाती प्रतिगृणाती गुह्यमाख्याती पृच्छती भुंक्ते आणि भोजयते. किती झाले 6 लक्षणाने विस्तार करतो एका अर्ध्या मिनिटामध्ये. ऐका ददाती म्हणजे जो देतो आणि प्रतिगृणाती म्हणजे घेतो. आपल्या जवळचा मित्राला देतो आणि तो त्याच्या जवळचं सुद्धा हक्काने घेतो. याला काय म्हणायचं मित्र. गुह्यमाख्याती पृच्छती आपल्या मनातलं काही गुह्य असेल तो मित्राला सांगतो आणि त्याच्या मनात काही नाराजी असेल तर हक्काने विचारतो का रे मित्रा काही टेन्शन आहे का. आणि तो किती झाले 4 भुंकते आणि भोजे येते. आपल्याही मित्राच्या घरी जाऊन त्याच्या ताटामध्ये हक्काने जेवायला बसतो आणि रोज उठला की त्याच्याच घरी नाही एखाद्या वेळेस आपल्याही घरी त्याला हक्काने जेवायला घालतो. ही 6 लक्षणं असतील तो खरा मित्र आहे. म्हणून चिंता जर दूर व्हावी असं वाटत असेल तर फक्त एखादा चांगला मित्र बनवा. ज्ञानेश्वर माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली जय ज्ञानेश्वर माऊली नागराज माऊली ज्ञानेश्वर माऊली जय ज्ञानेश्वर माऊली नागराज माऊली ज्ञानेश्वर माऊली माऊली. तुका म्हण्या महादेवाचा संघात तुका म्हण्या महादेवाचा संघात म्हणा सर्व तुका म्हण्या महादेवाचा
गर ग सा रे सा नि सा पनि ध प ग म ग रे सा नि सा ग म ध नि सा नि ध प म ग रे सा पनि ध प ग नि ध प ग म ध नि सा ध नि सा ग रे सा नि ध प ग म ध नि सा ध नि सा ध नि सा प ध नि म प ग ग म प ग म रे ध नि सा प ध नि म प ग ग म प ग म रे ध नि सा प ध नि म प ग ग म प ग म रे ग म ध नि सा नि सा 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 ग म ध नि सा नि सा 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 ग म ध नि सा नि सा नभो गर्भ माता जन्म घेता और मेरा तुम्हारा तेरी तो सूर्य बने हमारा हर बिंदु से सागर से हर और नभे गर्भ